हरि ओम. पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील दुसऱ्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 4, ते गुरु शिष्याची गोठी, याचा भाग 3. एखादी वस्तू, पेन्सिल, घड्याळ, पुस्तक सद्गुरूंना हवी अशी वाटली तर ते घेतात, नको वाटली तर ठेवून देतात. तसं शिष्यानं सद्गुरूंच्या बाबतीत असावं का? सद्गुरूंना वाटलं या शिष्याकडून काम करून घ्यावं तर ते घेतील, नको वाटलं तर काही सांगणार नाहीत. या प्रश्नावर स्वामी म्हणतायत, खरं आहे ते. रामकृष्ण म्हणत, तो यंत्री मी यंत्र. याचा अर्थ तोच, सद्गुरू जे जसं करतील ते मान्य. शिष्यानं मनबुद्धीनं स्वतंत्रपणे उरायचंच नाही. सद्गुरू सांगतील ते प्रमाण. खरं तर हे किती सोपं आहे. काही विचार करायला नको. सद्गुरू आज्ञा करतील तेवढी पाळायची. आपण यंत्र. पण हे मी माझं जात नाही ना, म्हणून प्रश्न. साधकांचं जग आणि बाहेरचं जग अशी 2 भिन्न जगं आहेत. त्या दोन्ही ठिकाणी वावरता आलं पाहिजे ना. स्वामी म्हणतात, ते फार कठीण आहे. ते फक्त संतांनाच जमतं. पण साधकाच्या पक्षी आपण आपल्याच जगात वावरावं हे चांगलं. पण दुसऱ्या जगात वावरणाऱ्या मंडळींविषयी आपल्या अंतःकरणात राग, मत्सर, द्वेष असं काही नसावं. त्यांच्याविषयी मनात प्रेमच असावं. तेही आपल्यासाठीच. हो, अर्थात त्यांना त्याचं काही नसतं, पण आपण प्रेम ठेवलं पाहिजे. आपण आनंदात राहू शकतो. सर्व विश्वाविषयी प्रेम याचाही अर्थ आपल्याशी संबंधित जेवढं विश्व, जी मंडळी आपल्याकडे येतात त्यांच्याविषयी प्रेम असावं. ज्यांची प्रकृती आपल्याशी जमणारी असेल त्यांच्याशी संबंध ठेवावा. ज्यांची प्रकृती जमणारी नसेल त्यांचा नाद सोडून द्यावा. त्या वातावरणात रमणं आपल्याला शक्य नसतं आणि त्यांनाही ते नकोच असतं. तेव्हा त्यांच्यापासून लांब राहावं. आणखी एक प्रकारची मंडळी आहेत, ती म्हणतात, आम्हाला कुणाशीच संबंध नको, आम्ही आपले एकटेच राहतो. अनेक साधक, सिद्ध पुरुष असेच एकांतात राहतात. मग तसं बरं की एकटंच राहावं, आपली साधना आणि आपण, परमेश्वर आणि आपण. हे म्हटल्याबरोबर स्वामी म्हणतात, नाही, एकांतातील परीक्षा लोकांतात येऊनच होते. जग हे असंच असायचं हे लक्षात ठेवून आपण राहावं. तेवी उन्मत्ते जगे, जयासी खंती न लगे, आणि जयाचे नि अंगे न शिणे लोकू. ज्ञानेश्वर महाराजांना पक्क माहिती की जग हे उन्मत्तच असणार. ही जग रहाटी ओळखून आपण त्याची खंत न करता आपल्या ठिकाणी आनंदात राहायचं. काही संत लोकांकडून नमस्कार करून घेतात, तर काही संत कुणाला स्पर्शही करू देत नाहीत असं दिसतं. त्यावर स्वामी म्हणतात, कित्येक पुरुष, उदाहरणार्थ रमण महर्षी, जे कृष्णमूर्ती, ही मंडळी कुणालाही आपल्या पायाला हात लावू देत नसत, नमस्कार करून घेत नसत असं म्हणतात. या उलट रामकृष्ण परमहंसांकडे त्यांची पदधुली मस्तकावर घेणारे साधक त्यांच्या भोवती असत. खुद्द विवेकानंद देखील रामकृष्णांची पदधुली मस्तकावर घेत. म्हणजेच संतांमध्ये दोन्ही प्रकारची मंडळी सापडतात. एक सत्पुरुष म्हणत, पाया पडून घेण्याचा अधिकार कुणाचा, तर पाया पडणारी व्यक्ती, स्त्री पुरुष, लहान मोठी, गरीब श्रीमंत याची दादही ज्यांना नसेल त्यांनी पाया पडून घ्यावं. ते स्वतः पाया पडून घेत असत. स्वामी स्वरूपानंद 1961-62 पर्यंत त्यांना मोठं दुखणं झालं त्या आधीपर्यंत पाया पडून घेत असत, लोकात मिसळत असत. पण त्यानंतर लोकांचा पाया पडणं त्यांच्या प्रकृतीला सहन होईना. ते नेहमी पडूनच असत, अगदी देह ठेवेपर्यंत. त्यांच्या खोलीबाहेर बोर्ड लावलेला असे की कोणीही पायाला हात लावून नमस्कार करू नये. पण ते त्यांच्या प्रकृतीसाठी. त्यांच्या मनात तसं होतं असं नाही. अनेक लोकांना असं वाटतं की संतांचे जे उपकार आपल्यावर झाले, जे ऋण झालं, ते फेडण्यासाठी आपल्याजवळ काही नाही. अशी एकही वस्तू या विश्वात नाही की जी संतांना पाहिजे. मग आपण त्यांना काय देणार?
2 हस्त आणि 3रं मस्तक हे आपण निश्चितपणे देऊ शकतो. आणि याच भावनेनं हजारो जीव संतांच्या चरणांवर नमस्कार करतात. सद्गुरू स्तवन करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, या लागी आता स्तुती सांडूनी निवांता, चरणी ठेवी जे माथा हेची भले. ज्ञानदेवांसारखे संत सम्राट देखील सद्गुरू चरणांवर माथा टेकतात. संत सद्गुरूंना कधीच अशी इच्छा नसते की लोकांनी आपल्याला नमस्कार करावा, पण लोकांचा तो भाव असतो. आपण आळंदीला गेलो की ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीला घट्ट मिठी मारून बसतो. आपल्याकडे इथे लोक नमस्कार करून जातात. आणखी एक गोष्ट, संतांचे पाय आणि आपले पाय यात फरक आहे. भगवंतांच्या अंगुष्ठातून गंगा येते, तसं संतांच्या चरणावर नमस्कार केला असता कित्येकांना उन्मनावस्था प्राप्त होते. काहींच्या अंगावर रोमांच उभे राहतात, काहींना आतून खूप आनंद होतो. तेव्हा मला वाटतं, असे जर कुणी संत भेटले तर त्यांना जरूर नमस्कार करावा. त्यांचा अहंकार वाढवण्याचा प्रश्नच नाही. अशी एकही गोष्ट या जगात नाही की ज्यानं संतांचा अहंकार वाढेल. ते या जगाला मिथ्याच समजतात. त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली तरी ते समजणार नाहीत की आपण मोठे. तेव्हा संतांना नमस्कार करण्यानं त्यांना काहीच मिळायचं नसून सामान्य माणसांना लाभ आहे. तेव्हा जरूर नमस्कार करावा. आज इथेच थांबूया. यानंतरचा 4था भाग आपण उद्या ऐकूया. सद्गुरू असती अंतरात, सत्शिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.